इलेक्ट्रिक मोटरबद्दल बघू. इलेक्ट्रिक मोटर काय बरं का, आता इलेक्ट्रिक मोटरकडे जर तुम्ही बघायला गेलात तर काय दिसायला भेटत आहे, इलेक्ट्रिकल मोटरकडे जर ऑब्झर्व करायला गेलात तर असं कळतं आहे आपल्याला की जसं की तुम्ही ट्रक बघा, पंखा बघा. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की आपल्याला काय शिकवलं आहे की इलेक्ट्रॉनच्या फ्लोमुळं इलेक्ट्रिसिटी वाहत असते. म्हणजे काय डिफरन्स होता, इलेक्ट्रॉनचा डिफरन्स होता, इलेक्ट्रॉनच्या डिफरन्समुळे काय झालं, इलेक्ट्रॉनचे काय व्हायला लागले. मग आता हे वाहणारे जे इलेक्ट्रॉन आहेत, जे इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात, हे यांच्यामुळे हा पंखा फिरतो काय, म्हणजे इलेक्ट्रॉनमुळे पंखा फिरतो की काय, हे जे इलेक्ट्रॉनमध्ये धावत आहेत ते इलेक्ट्रॉन पंख्याला फिरवतात का, असा प्रश्न पडायला पाहिजे. आता एवढीशी इलेक्ट्रॉन जे आहेत ते पंख्याला फिरवतात का, तर हे इलेक्ट्रॉन पंख्याला ॲक्च्युली इनडायरेक्टली फिरवतात. मेन काम नाही त्यांचं. ते कसं आहे बरं का, बघू आपण. तो पंखा फिरणार आहे, जेवढे तुम्हाला मोटर दिसायला भेटत असतात ते मोटर कशा पद्धतीने काम करत असतात त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. तो इलेक्ट्रिकल मोटारबद्दल आपल्याला बघायचं आहे की इलेक्ट्रिकल मोटार कशा पद्धतीने काम करत असते ते बघूया. तर त्यासाठी आपण काय केलं आहे, हे बघा, हे जे की आहे या ठिकाणी मी परमनंट मॅग्नेट ठेवलेलं आहे. ॲक्च्युली काय करत असतो, इलेक्ट्रिक मोटार म्हणजे काय, ज्याप्रमाणे तुम्ही टर्बाईन म्हणजे काय असतं, टर्बाईन काय असते, पंप काय असतो, याचं डेफिनेशन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात ना, तर इलेक्ट्रिकल मोटार म्हणजे काय हे पण लक्षात ठेवायला पाहिजे. इलेक्ट्रिकल मोटार काय काम करत असते, इलेक्ट्रिसिटीचा वापर करून आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करत असतो मोटरच्या मदतीने. इलेक्ट्रिसिटीचा वापर करतायत तुम्ही, म्हणजे इलेक्ट्रॉन तुमच्याकडे आहेत, धावणारे इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रिसिटी, त्या इलेक्ट्रिसिटीच्या मदतीने तुम्ही मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस करून टाकतात. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, पंखा फिरतोय, तो पंखा फिरताना तुम्हाला दिसतोय, ती मोशन कोणी झाली, ती मेकॅनिकल मोशन किंवा मेकॅनिकल एनर्जी दिसायला भेटते. तर इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये करत असतो बाय युझिंग दी मोटर. मग मोटरमध्ये काय घडत असतं बघा. मोटरमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर घडतंय काय, आपण एखादा सोर्स आहे आपल्याकडे, हे जे नाही कॉईल होती अगोदर, आपण खाली जाऊया, आपण बेसिकपासून सुरुवात करूया. बघा, आपल्याकडे परमनंट मॅग्नेट आहेत, त्यांच्यामध्ये थोडासा गॅप होता, त्या गॅपमध्ये आपण काय रेक्टँग्युलर कॉईल अशी लावून दिलेली, ठीक आहे, कॉईल लावून दिली. मग आपण आता हे कॉईल लावून दिलेली आहे आणि इकडे मी काय केलं, आता इकडच्या बाजूला इकडून करंट पाठवतोय. तर इकडून जेव्हा मी करंट पाठवणार घडणार काय माहिती आहे का, जेव्हा आपण असं करंट पाठवतोय तर करंटची डिरेक्शन ही आहे. सगळ्यांनी काय करायचं, आता तो करंटची मोटर जी लक्षात घ्या, इलेक्ट्रिकल जी मोटर असते, इलेक्ट्रिकल मोटरसाठी फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लागतो. कोणता, फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल. मग फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल लागत असेल तर आपण पण आपला तर लेफ्ट हँड रूलकडे आपण ऑब्झर्व करायला पाहिजे. लेफ्ट हँड रूलचे पहिले 3 बोटं, अंगठा, मधलं बोट आणि त्याचे ते 3 बोटं, टॉप वरची जी 3 बोटं आहेत त्यांना आपण हे करणार आहोत. आता मला काय दिसायला भेटते, करंटची डिरेक्शन म्हणजे कोणतं बोट बरं का रे, कोणतं बोट, हे 3 बोट आहेत. हा अंगठा आहे, हा त्याचं पुढचं बोट, राईट का, आणि त्याचं पुढचं बोट, अशा पद्धतीने आपण तुम्ही काहीतरी समजून घ्या गोष्टीला, ठीक आहे. तो अंगठा मधलं बोट आणि हे 3 बोट आपल्याला दिसायला भेटत आहे. आता मी काय बोललोय, करंट या डिरेक्शनमध्ये चाललं, करंट या डिरेक्शनला जात आहे. तर करंट जर का या डिरेक्शनला जात असेल तर मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डिरेक्शनला असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये, या डिरेक्शनमध्ये. आणि जी काही आपल्याला मोशन दिसायला भेटणार आहे ती मोशन अपवर्ड दिसायला भेटणार आहे. बघा व्यवस्थित, म्हणजे जेव्हा करंट अशा पद्धतीने जातं आहे तेव्हा काय घडतं आहे, एक बात तर कन्फर्म झाली की जो काही हवाला पोर्शन हिवाली इकडची बाजू जी आहे ती वरती उचलणार आहे. म्हणजे काय, हे जे काही नाही वरच्या डिरेक्शनमध्ये मोशन होणार आहे, हे वरती होईल आणि हे जे काही नाही खाली होताना दिसायला भेटणार आहे. मग आता काय होईल, त्यामुळे जी ही कॉईल आहे ही घुमायला लागून जाते, मेकॅनिकल मोशन. बघा आता मोशन दिसायला भेटते, ही मोशन दिसायला भेटते. होतंय काय बघा, अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही करंट पाठवत आहात, हे करंट पाठवलं आपण, तर करंट पाठवल्यामुळे का होते, करंटची डिरेक्शन ही आहे, मॅग्नेटिक फील्डची डिरेक्शन बरोबर त्याला होरिझॉन्टल प्लेनमध्ये परपेंडिक्युलर आहे आणि अपवर्ड डिरेक्शनमध्ये फोर्स लागतोय. तो फोर्समुळे काय होते बरं का, ही जी काही होती आपली ती कंडक्टर, ती वरती उचललं जाते आणि हवाला पोर्शन खाली ढकलला जातोय. त्यामुळे याला मोशन तयार होते, अशा पद्धतीने मोशन तयार दिसायला भेटते. मोशन अशा पद्धतीने दिसायला भेटते. आता घडतंय काय, हा जो शेप आहे ना, हा शेप असा होऊन जातो स्ट्रेट, हा जो आहे ना हिवाला स्ट्रेट होऊन जातो. स्ट्रेट झाल्यानंतर काय घडतं, हे बघा, करंट आपण अशा पद्धतीने पाठवतो आहे. स्ट्रेट झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, स्ट्रेट आला ते. आता काय झालं बरं का, हे जे आहे ना, ही जी कॉईल होती हिवाले, हे जो काही हवाला पोर्शन आहे फिरल्यामुळे तो आता स्ट्रेट आला. फिरल्यामुळे काय झालं, स्ट्रेट. तर तुम्हाला 3D मध्ये ते एक लाईन दिसायला भेटणार आहे. स्ट्रेट आल्यानंतर काय होईल बरं का, स्ट्रेट आल्यानंतर असं घडतं की आता त्याची पुढे मोशन होणार नाही, आता त्याची रिव्हर्स मोशन होईल. जे करंट आपण पाठवत आहोत, करंटचा जर का तुम्ही रूल वापरला तर मला काय दिसायला भेटते, सुरुवातीला जेव्हा आपण करंट पाठवलं तेव्हा ते असं उभं होऊन गेलं, तो फिरून गेलं ते, परंतु फिरून गेलं. आता जेव्हा पुन्हा हेच करंट जेव्हा त्याच्यामध्ये जाईल ना, तेव्हा आता काय होतं, हे बघा इथं दिलेत पुढे, हे बघा, हे वाली बात.
तो ही अपोर्ड डिरेक्शन दिसायला भेटेल, अपोर्ड डिरेक्शन दिसायला भेटेल वरती आणि असं होऊन जाईल तो. आता असा झाला रे झाला का आता काय होईल बरं का, आता तुम्ही अप्लाय जर करायला गेलात ना कोणता फ्लेमिंगचा लेफ्ट हँड रूल, तर तुम्हाला दिसायला भेटेल आता मोशन काय होते बघा, हे अशा पद्धतीने अपवर्ड आलेले. आता फ्लेमिंगचा राईट हँड रूल जर वापरला ना तर डिरेक्शन अशा पद्धतीने दिसते, डिरेक्शन कुठे करंटची ही वाली, तर मग फोर्स पण वरतीच लागतोय. मग जर फोर्स वरती लागत असेल आणि हवाला फोर्स जर खाली लागत असेल तर ती वायर स्ट्रेच होऊन जाईल ना, अशी ताणली जाईल, अशा पद्धतीने ताणली जाईल. पण तसलं काही व्हायला नको म्हणून आपण काय केलेलं असतात, ॲडजस्टमेंट केलेले असतात. खूप सारे ॲडजस्टमेंट दिसायला भेटत असतात. आता ॲक्च्युली ही मोशन जर बघायला गेलात, ती मोशन ही फिरते. आता हे कंडक्टर फिरायला लागते, परंतु ही मोशन कशा पद्धतीने होते माहिती आहे का, असा गेला इकडे फिरत, त्याच्यामध्ये जे करंट चाललं आहे ना त्याच्यामुळे काय घडतं बघा, हे करंट जाते ना त्याच्यामुळे एका डिरेक्शनमध्ये हे करंट जे पास होते ना त्याच्यामुळे काय घडतं, हा जो आहे ना जातो असा, हे जे हवाला पोर्शन जाता उभा झाला का पुन्हा अजून असा आडवा होऊन जातो, उभा झाला का पुन्हा असा आडवा होऊन जातो. मग आपल्याला दिसायला भेटतं यार असं कसं फिरते. हाताचा पंजा बघा, जसं की ऑसिलेशन कसं होतंय, खाली लगेच पुन्हा जागेवरती, खाली पुन्हा जागेवरती, त्याच्यामुळे कशाला आपल्याला मोशन भेटणार आहे. मग पंखा पण तर उलटा फिरत असेल म्हणजे काय बरं का, पंखा पण कसा फिरेल, एक रोटेशन झाला का पुन्हा त्याच्या जागेवरती वापस, एक रोटेशन झाला का पुन्हा त्याच्यावरती जागेवरती वापस, असं फिरणार आहे. मग ते या ठिकाणी जर तुम्ही फ्लेमिंगचा रूल जर वापरला ना तर तो जे मी तुम्हाला जास्त खोलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत नाही, पण बघा घडतंय काय आहे की जी काही कॉईल आपल्याला दिसायला भेटते याच्याबद्दल काय होते, जेव्हा तुम्ही करंट पास करताय ना हवाला तर ते उभी झाल्यानंतर पुन्हा आडवी होते. ऑडी कशी जशी गेली ना त्याच्यात पूर्ण त्या डायरेक्शनमध्ये येत असते. मग तुम्हाला दिसायला भेटणार गाडीचं चाकमध्ये बी हेच घडते. मग गाडीचं चाक पुढे मागे असं का होत नाही, कंटिन्युअसली एका डिरेक्शनमध्ये का फिरते बरं का, कारण की त्या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट करून ठेवले. तर लक्षात घ्या तो आपला जो फ्लेमिंगचा रूल आहे, फ्लेमिंगच्या रूल सारखंच ॲक्च्युली इथं काम व्हायला पाहिजे, तो काम व्हायला पाहिजे. त्यामुळे इथं मोशन कशी होत असते, या कंडक्टरची मोशन अशी आणि अशी अशा पद्धतीने मोशन दिसायला भेटत आहे. पण तरी पण आपण काय दिसायला भेटते की पंखा असा गोल का फिरतोय, कारण की ॲडजस्टमेंट केली. कशी ॲडजस्टमेंट केली बघा, आता आपण काय बघतोय बघा, हा वाला जो काही आहे आपला हा कंडक्टर अशा पद्धतीने आहे. आता तुम्ही जर त्याला घुमवला तर तुम्हाला दिसायला भेटेल की या वायरीच्या जोडलेल्या होत्या तर ही कॉईल जर का पूर्ण घुमवायला जाशील तर पूर्ण कॉईल घुमवल्यावरती काय होईल, पूर्ण कॉईल घुमवल्यावरती येतं गुंडाळलं जाईल. जसं की एखाद्या ठिकाणी एखाद्या सायकलच्या रिंगमध्ये एखादी दोरी जर का गुंतली तर ती कशा पद्धतीने पूर्ण पॅक होऊन जाते, सेम तसं होणार आहे. जर हा कंडक्टर जर का फिरायला लागला तर या वायरीने ही वायरी कशा होऊन जातील ना, त्यामुळे ही ॲडजस्टमेंट अशी करत नाही. मग हे करतात कसं बरं का, की फिरायला पण एका डिरेक्शनमध्ये पाहिजे, राईट का, फिरायला पण एका डिरेक्शनमध्ये पाहिजे. त्यासाठी आपण काय करत असतो तर ॲडजस्टमेंट ही वाली करत असतो. तर ही वाली ॲडजस्टमेंट, आता बघा गुलाबी कलर आणि हा वाला कलर, तो फ्लेमिंगच्या रूलने ॲक्च्युली मोशन आपल्याला दिसायला भेटतो किंवा फोर्स एक्झर्ट होत असतो. मग काय झालं, पहिल्या या ठिकाणी अशा पद्धतीने वरती ओढला जातो ना, खाली ओढला जातो, त्यामुळे ते उभं होऊन जाईल. उभं झाल्यानंतर आता नंतर असं होणार होतं, परंतु या ॲडजस्टमेंट जे काही आहेत ना अशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केलेलं आहे. काय बरं काय बघा, तो हा कंडक्टर हा जो आहे ना, हा कंडक्टिंग बुशेस म्हणतो त्यांना, BUSH, ठीक आहे, BUSH. हे काय काम करतात, कंडक्टिंग बुशेस असतात म्हणजे काय, याच्यातून करंट याच्यात जातं. हे फक्त जे आहेत ना निळ्या कलरचे, हे निळ्या कलरचे ना याला फक्त टच असतात, त्या गुलाबी कलरला आणि आकाशी कलरला फक्त टच असतात. तो हा जो काही गुलाबी आणि आकाशी कलरचा मधला होतो तो घुमतो, परंतु हे जे ना हे फक्त त्याला टच असतात. तर काय होणार माहिती आहे का, जेव्हा तुम्ही करंट अशा इथून इथपर्यंत पाठवतायत तर करंटची डिरेक्शन जी ना ही वाली आहे बरोबर, परंतु जेव्हा हा निळा कलर इकडे येऊन जातो तर करंटची डिरेक्शन चेंज. म्हणजे लक्षात घ्या, सांगायचं काम काय होतं मला, जर करंटची एकच डिरेक्शन जर का राहिली ना तर हे मोशन अशी एका डिरेक्शनमध्ये कधीच पॉसिबल नाही आहे. ते असं होईल आणि पुन्हा असं होईल, ते असं होईल आणि पुन्हा असं होईल. ते एका डिरेक्शनमध्ये जेव्हा करंट कॉईलमधून पास होणारे कंडक्टरमधून, तर मोशन जी आहे ती मोशन अशी कधीही पॉसिबल नाही आहे. त्यामुळे करंट कसं पाठवावं लागतं, असं अर्ध्या हाफ सायकलपर्यंत असं आणि नंतर अर्ध्या हाफ सायकलवरून करंट असं पाठवावं लागतं. तर करंट मला चेंज करावा लागत आहे पुन्हा. मग त्यासाठी ॲडजस्टमेंट ही केलेली असते, ही वाली ॲडजस्टमेंट. म्हणजे काय होतं की पहिल्या हाफ सायकलमधून करंट या डिरेक्शनमध्ये जाईल, दुसऱ्या हाफ सायकलमधून करंट या डिरेक्शनमध्ये जाईल आणि मोशन पण त्यांच्या सर्कलमध्ये फिरेल, गुंडाळाला सुद्धा जाणार नाही. ते अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. तो काय सांगितलं बरं का मी, हा कंडक्टर आहे, हा कंडक्टर आहे. या कंडक्टरमध्ये काय होते, करंट जेव्हा असं जात आहे तेव्हा अर्ध्या सायकलपर्यंत असं उभं झाल्यानंतर ते वापस येणार होतं, परंतु आता वापस येणार नाही. का, कारण की करंट असं गेलं, दुसऱ्या हाफमध्ये करंट अशा पद्धतीने जातं. तुम्ही म्हणा असं कसं जात आहे, कारण की ॲडजस्टमेंट या ठिकाणी अशी केलेली आहे. तर त्यामुळे करंटची डिरेक्शन चेंज करून आपण ही जो काही कॉईल आहे या कॉईलची आपला कंडक्टर त्याची मोशन आपण एका डिरेक्शनमध्ये करत असतो. त्यामुळे मेकॅनिकल एनर्जी आपल्याला तयार होताना दिसायला भेटते. आणि जो पंखा फिरतोय घरातला, तो पंखा एका डिरेक्शनमध्ये का फिरत असतो, तरी असं तो आतमध्ये या सगळ्या गोष्टी असं घडलेल्या असतात की आपण काय करत असतो, कंडक्टरमधून करंट पास करत असतो. मॅग्नेटिक फील्ड इथं असते, मॅग्नेटिक फील्डमुळे काय होतं असतं बरं का, मॅग्नेटिक फील्ड जे काही आहे त्याच्यामुळे फोर्स एक्झर्ट होत असतो याच्यावरती, हा घुमायला लागत असतो, पण याचं घुमणं असं आणि असं असतं. पण त्यामुळे आपण काय करतो, करंटला चेंज करत राहतो, एकदा करंट असं आणि एकदा करंट असं, त्यामुळे एकाच डिरेक्शनमध्ये आपल्याला घुमताना दिसायला भेटतो कंडक्टर, म्हणून आपल्याला मोशन दिसायला भेटत असते. आलं लक्षामध्ये तुमच्या.
तो ही इलेक्ट्रिकल मोटर अशा पद्धतीने काम करत असते. आता इलेक्ट्रिकल मोटरवरती क्वेश्चन काय येईल लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, इलेक्ट्रिकल मोटर जी आहे ती कोणत्या याच्यानुसार काम करत असते. तर इलेक्ट्रिकल मोटरमध्ये लक्षात घ्या की कंडक्टरमधून करंट पास केल्यानंतर त्या कंडक्टरची आपल्याला मोशन दिसायला भेटणार आहे. तो इलेक्ट्रिकल एनर्जीचं मोटर काय करत असते, इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल याच्यामध्ये कन्वर्ट करून टाकत असते. फ्लेमिंगचा लेफ्ट हँड थंब रूल वापरत असतो आपण आणि त्याच्यानुसार आपण करंट पाठवत असतो. तर करंट तुम्हाला कसं पाठवायचं आहे, करंट एकदा असं जातं आणि करंट एकदा हे बुशेसची अरेंजमेंटच तशी आहे की करंटची डिरेक्शन ना या ठिकाणी करंटची डिरेक्शन चेंज होताना दिसायला भेटत असते. तर कंडक्टरमध्ये करंटची डिरेक्शन चेंज होत असते इकडे ड्यू टू दिस हे बुशेस वगैरे जे लावलेत ना त्याच्यामुळे. तर इलेक्ट्रिकल मोटारमध्ये जे 2 फेमस क्वेश्चन पडू शकत होतात तर ते तुम्हाला मी सांगून दिले. इलेक्ट्रिकल मोटार जी आहे आपली संपवून दिली बघा. तर ही पूर्ण घटना आपल्याला दिसायला भेटत असते आणि त्याच्यानुसार इलेक्ट्रिकल मोटर ही काम करत असते. तर 2च प्रश्न लक्षात ठेवायचे. इलेक्ट्रिकल मोटर जी आहे ती इलेक्ट्रिकल एनर्जीचं मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करत असते. फ्लेमिंगचा जो की लेफ्ट हँड रूल आहे तो अप्लाय करून आपण करंटची फोर्सची डिरेक्शन ठरवत असतो. याच्यामध्ये काय करत असतं की कंडक्टरमधून आपण करंट पास करत असतो. कंडक्टर घुमतो पण अर्धी सायकल घुमल्यानंतर पुन्हा वापस येऊन जातो. असं व्हायला नको त्यासाठी आपण करंटला चेंज करत राहतो. अर्ध्या सायकलमध्ये करंट वेगळं आणि नंतर दुसऱ्या डिरेक्शनमध्ये करंट पाठवायचं. पहिल्या डिरेक्शनमध्ये दुसऱ्या डिरेक्शनमध्ये असं रिव्हर्स करत असं आणि लगेच करंट असं आणि करंट असं पाठवल्यामुळे काय होतं, एक युनिफॉर्म एका डिरेक्शनमध्ये आपल्याला फ्लो होताना दिसायला भेटतोय. परंतु असं करण्यासाठी आपल्याला बुशेसची अरेंजमेंट करावी लागते, तेव्हा ते पॉसिबल असतं. बोला, कळालं का रे? ठीक आहे. आता आपण जाऊया कुठे, तर आपल्याला जायचं आहे आता आपल्या पुढच्या पीडीएफकडे जायचं आहे. आता 2-3 ॲप्लिकेशन बाकी आहेत, काय काय बघून घेऊ पटकन. हे वाला. आता पुढे जे काय आहे तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनबद्दल सांगते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनबद्दल सांगण्याच्या अगोदर आपल्याला शिकावं लागतं गॅल्व्हॅनोमीटर. लक्षात घ्या, जे प्रश्न पडतील त्याच्याबद्दल सांगून देतो. गॅल्व्हॅनोमीटर, सगळ्यात अगोदर गॅल्व्हॅनोमीटर काय असतो बरं का. गॅल्व्हॅनोमीटर जो की आहे तो तुम्हाला माहीत पण असेल की स्मॉल अमाऊंटचं करंट किंवा स्मॉल अमाऊंटचं व्होल्टेज डिटेक्ट करण्यासाठी, म्हणजे एखादी वायर आहे राईट की नाही, एखादं वायर आहे तुम्हाला आठवत असेल ते हे असतं आपल्याकडे काय असतं बरं का, ते करंट वगैरे आहे की नाही ते चेक करण्यासाठी आपल्याकडे ते हे असतं, ते टेस्टर सारखं काहीतरी बरोबर का, ते स्क्रू ड्रायव्हर हे करण्यासाठी टेस्टर वगैरे असतं. ते जर तुम्ही इन्सर्ट केलं का लगेच पिवळा कलर मागे चमकायला लागून जातो. तर तसल्या काहीतरी गोष्टी असतात. तो सेम आता गॅल्व्हॅनोमीटर काय काम करत असतो, एखाद्या कंडक्टरमध्ये जर खूप स्मॉल अमाऊंटमध्ये जर करंट पास होत असेल बघा, हा एक कंडक्टर आहे, याच्यामध्ये करंट आहे परंतु खूप स्मॉल अमाऊंटचं. तर या कंडक्टरमध्ये करंट खूप स्मॉल अमाऊंटचं आहे. तर खूप स्मॉल अमाऊंटचं करंट जे की आहे ते डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा वापर. तर स्मॉल अमाऊंटचं करंट किंवा स्मॉल अमाऊंटचा इलेक्ट्रॉनचा डिफरन्स किंवा व्होल्टेज म्हणतो आपण त्याला, स्मॉल अमाऊंटचं करंट किंवा स्मॉल अमाऊंटचं व्होल्टेज डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करत असतात. ओके, तो गॅल्व्हॅनोमीटरचा वापर करत असतात. त्याच्यामध्ये काय असतं बरं का, गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय असतं बरं का, ॲक्च्युली गॅल्व्हॅनोमीटरची इमेज काही घेतली नाही. हे बघा, ही वाला गॅल्व्हॅनोमीटर, ह्या बघा, हा गॅल्व्हॅनोमीटर असतो. हा गॅल्व्हॅनोमीटर जर बघितलं याच्यात काय असतं बरं का, याच्यामध्ये काय असतं, सिम्पल असतं. याच्यामध्ये असा एखादं हे असतं आणि याच्यावरती कॉईल अशा गुंडाळलेल्या असतात. तो कॉईल गुंडाळलेल्या असतात. याच्यामध्ये जेव्हा करंट फ्लो होत असते, कॉईल गुंडाळलेला असतं आणि आजूबाजूला मॅग्नेट पण होतं. मला सांगा, याच्यामध्ये जर का मामूली करंट पण जर का असलं ना तर थोडंसं तुम्हाला डिफ्लेक्शन दिसायला भेटेल ना. हे बघा मी काय म्हणतोय, हे एक मॅग्नेट आहे, नॉर्थ आणि साऊथ पोल. याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये कंडक्टर ठेवला आहे. सिंपल, याच्यामध्ये कंडक्टर ठेवला आहे समजा मी. तर या कंडक्टरमध्ये जर का करंट फ्लो होत असेल आणि आजूबाजूला जर का मॅग्नेट असेल तर आपण काय शिकलेलो आहोत की जो काही कंडक्टर आहे थोडासा डिस्प्लेस होताना दिसायला भेटतो. तर डिस्प्लेसला आपण काय केलं, अशा पद्धतीने एक पॉइंटर काढून वरती ठेवून दिला आणि थोडासा बी डिस्प्ले झाला का मग काटा इकडे तिकडे दिसायला भेटत असतो. बरोबर की नाही. मग जर का त्याच्यामध्ये करंट असेल तर हा काटा इकडे तिकडे घुमल. बरोबर की नाही. हा एक मॅग्नेट आहे, हा एक मॅग्नेटमध्ये एक कंडक्टर आहे. याच्यामध्ये जर का करंट पास केला आपण तर काय होणार आहे, ड्यू टू दिस हे जे काही आजूबाजूला जे मॅग्नेट आहे, मॅग्नेट काय करतात, त्या कंडक्टरवरती फोर्स अप्लाय करतात. त्यामुळे हा जो काही डिस्प्लेस होताना दिसायला भेटत असतो. मग स्मॉल अमाऊंटचा करंट जरी त्या कंडक्टरमध्ये असला ना तरी तो हा जो काही पॉइंटर आहे, हा पॉइंटर डिप्लेट होताना दिसायला भेटतो. आणि तो सांगतो काय तुम्हाला की याच्यामध्ये करंट आहे, पण करंट किती आहे, खूप स्मॉल. तर लक्षात घ्या, स्मॉल अमाऊंटचं करंट डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटरचा आपण वापर करत असतात. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कशा पद्धतीने वर्किंग असते, ऑपरेशन आणि वर्किंग कशा पद्धतीने असते, सेम कशाबद्दल, इलेक्ट्रिक मोटारमध्ये जे काही तुम्ही कन्स्ट्रक्शन बघितलं आहे सेम कन्स्ट्रक्शन इथे दिसायला भेटत असतं. इलेक्ट्रिक मोटारमध्ये काय होतं, इलेक्ट्रिक मोटारमध्ये